ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। ताई आपण बघितलं की काल आरोप प्रत्यारोप झाले, पैसे वाटपाचा व्हिडिओ समोर आला, नंतर तक्रारी दाखल करण्यात आल्या। तिथून मागं असं लोकसभेला कधी घडलं नव्हतं, ते आपल्याला पाहायला मिळालं। एकाच बाजूने आरोप झाले, तिथून काय प्रत्यारोप आमच्यावर नाही झाले, कारण की आम्ही ना दमदाटी केली ना पैसे वाटले, असले उद्योग कधी केले नाही आणि कधी करणारही नाही। कारण एका सशक्त लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी होणं, आणि ते पण मला विचाराल तर बारामती लोकसभा मतदारसंघात म्हणजे स्वातंत्र्याच्या इतिहासामधून असं कधीच झालेलं नाही। हे खूप दुर्दैव आहे आणि प्रचंड दुःख आणि वेदना देणार आहे। कारण ह्या मतदारसंघाची एक आन बान आणि शान ही फक्त राज्यात नाही, देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात आहे। आणि तिथे असं होणं हे खरं तर आपल्या मतदारसंघाला जणू काही कुणाची दृष्ट किंवा गालबोट लागल्यासारखं वाटतं काही लोकांना। आणि असं अनेक लोकांनी मला फोन करूनही काल सांगितलं की आम्हाला आश्चर्य वाटलं की बारामती लोकसभा मतदारसंघात अशा घटना। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो, जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वीगार्ड एयर कूलर का चमत्कार। साहेबांनी जी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली, त्यातली साहेबांची भूमिका तुम्ही ऐकलीच आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे त्याबद्दल सांगा। एक जेनरिक स्टेटमेंट आहे त्यांचं। नाही, पण येत्या पुढच्या निवडणुका आणि गणित पाहता सगळे प्रादेशिक पक्ष जर काँग्रेसमध्ये विलीन होणार असतील तर ही किती मोठी गोष्ट वाटते तुम्हाला? ते सगळे नाही म्हणलेले, तुम्ही वाचलाय का इंटरव्ह्यू? जे पक्ष छोटे छोटे पक्ष आहेत त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये ते असं म्हणाले की अनेक प्रदेश, याचा अर्थ ही मराठी भाषा आहे, अनेक म्हणजे कोणी असू शकतो ना, सगळे आणि अनेक मध्ये अंतर आहे। अनेक जर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असतील तर कसं गणित असेल पुढचं? मला नाही माहिती, याचं उत्तर आदरणीय पवार साहेबच देऊ शकतील एक तर। आणि आता ह्यावेळीच अजून लोकसभा चाललेली आहे, त्यानंतर 2-3 महिन्यावरच विधानसभा आहे। आणि काँग्रेसच्या आणि शाहू फुले आंबेडकरांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरूंनी जी दिशा दाखवली होती, त्या विचाराचे जे सगळे पक्ष आहेत ते इंडिया अलायन्समध्ये आता एकच आहेत। त्याच्यामुळे ते काम या देशाचं संविधान वाचवण्यासाठी आणि ही जी दडपशाही या देशात आज होते आहे ती मोडून काढण्याची जबाबदारी आणि नैतिकता, खरं तर म्हणजे नैतिकता राहिलेलीच नाही दुर्दैवाने या इलेक्शनमध्ये। खूप दुःख आणि वेदना देणारी गोष्ट। बारामती लोकसभेच्या निवडणुकीत राज्याचे नव्हे, देशाचे नव्हे, अमेरिकेतून सुद्धा या ठिकाणी प्रतिनिधी आले होते। सर्वांचे लक्ष केंद्रित आजही आले, न्यूयॉर्क टाइम्स, काल तर ब्लूमबर्गमध्ये आले होतं, आता व्हॉइस ऑफ अमेरिका इथे आले। त्यामुळे अर्थातच लोकांच्यामध्ये क्युरिओसिटी असते आणि ताकद ही बारामती आणि शरद पवारांची। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। तुम्ही ज्या लोकसभेच्या अनुषंगाने तक्रारी केलेल्या आहेत, त्या तक्रारी किती आणि त्याचं निरसन झाले? आम्ही पैसे वाटपच्या व्हिडिओ आणि तक्रारी केलेल्या आहेत। PDCC बँक जी उघडी नसायला पाहिजे आफ्टर वर्किंग आवर्स, त्याचे व्हिडिओज विथ रेकॉर्ड विथ डेटा, म्हणजे पैसे वाटपायचा डेटा आणि व्हिडिओ, बँका उघड्या असल्याचा व्हिडिओ आणि डेटा, आणि दमदाटी, या सगळ्याचे ऑफिशियल व्हिडिओज विथ टाईम, लोकेशन, हे सगळे इलेक्शन कमिशनला दिलेले आहेत। आमची अपेक्षा आहे की इलेक्शन कमिशननी हा जो डेटा जो पारदर्शकपणे ऑन रेकॉर्ड आणलेला आहे, त्याच्यावर एक सशक्त लोकशाही हे केंद्रबिंदू ठेवून नुसतं आम्हाला नाही, या देशाच्या नागरिकांना न्याय दिला पाहिजे। काल मतदान संपलं आणि गुलाल उधळला, गुलाल, फटाके, आतषबाजी खडकवासला पाहायला मिळाली, काय सांगा? कार्यकर्त्यांचं प्रेम आणि उत्साह आहे। काल एक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळाला, आपण मतदान केल्यानंतर थेट काटेवाडी गाठली आणि काकींची भेट घेतली आणि तो व्हिडिओ समोर आल्यानंतर
त्याचा व्हिडिओ कोणीच नाही काढलेला, कारण का मी एक फोटोच व्हिडिओ नाही काढला. आतमध्ये जाताना व्हिडिओ आलेला आहे समोर आणि नंतर प्रसिद्धी माध्यमांनी त्याची दखल घेऊन की अजित पवारांच्या घरी सुप्रिया सुळे. एक तर ते अजित पवारांचं घर नाही आहे, ते आशा काकींचं आणि आमच्या फॅमिलीचं घर आहे पहिला मोठा. आणि दुसरी गोष्ट की आपल्या काकीला भेटायला जाणं काय प्रॉब्लेम आहे. मी रेग्युलरली जाते आणि काकी अनेक आठवडे काकी बारामतीत नव्हत्या आणि बऱ्या इलेक्शनमध्ये प्रताप काका सुमती काकी हे बारामतीवर पुण्यावरून आवर्जून येतात, कारण का ते पुणे आणि बारामतीमध्ये राहतात. तर ते दोघंही आले होते मतदान करायला, त्यांनाही मी आशीर्वाद घेतला, आशा काकींचा घेतला. त्यामुळे आमच्या घरामध्ये माझे आई वडील, आशा काकी, प्रताप काका, भारती काकींची तब्येत बरी नाही म्हणून भारती काकी येऊ शकल्या नाही मतदानाला. त्यामुळे या सगळ्यांचा ज्येष्ठांचा आशीर्वाद दर इलेक्शनला घेते. ज्येष्ठ मंडळी असं म्हणतात की सुप्रियाताई गेलत्या ती त्यांच्याच घरी गेलत्या. पूर्वी ते पवार साहेबांचं घर होतं, नंतर ते अजितदादांनी घेतले. हे पवार कुटुंबाचं जेवढा अधिकार माझा आहे त्याच्यात पवार कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचा तेवढाच अधिकार त्या घरावर आहे. कारण का ती काय प्रॉपर्टी नाही आहे, हे आमचं प्रेम आहे. आमचे आजी आजोबा, आमचे काका, तातासाहेब काका म्हणजे अनंतराव पवार त्या घरात राहिलेले आहेत, आशा काकी राहिले आहेत. आमच्या सगळे लहानपणाच्या आठवणी त्या घरामध्ये आहेत. 187 जवळपास तक्रारी केलेल्या आहेत काल, सगळ्यांचं निरसन झालंय का? नाही, आम्ही वाट बघतोय अजून. कारण का जे इथे म्हणजे पैसे वाटप असतील किंवा ज्या पद्धतीने दमदाट्या गेले अनेक महिने आपण सगळं हे ऐकताय, कानावर येतोय, म्हणजे हे कुठे ना कुठेतरी याची चर्चा समाजात होत होती, माध्यमातून होत होती, ते सगळं काल समोर आलेलं आहे. आणि मला काळजी अशी आहे की हे बाकीच्या महाराष्ट्रात असल्या गोष्टी घडू नये, कुठल्याही सीटमध्ये कुठल्याही बाजूने अशा गोष्टी होऊ नये. आणि आता आणखीन खबरदारी घ्यावी लागणार आहे बाकीच्या मतदारसंघात. ताई, शेवटचा प्रश्न, काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा जो मुद्दा आहे त्याच्यात भाजपची अशी प्रतिक्रिया की शरद पवार हे सोयीचं राजकारण, सोयीची भूमिका घेते. हे भारतीय जनता पक्षाने बोलावं, दरेकर असेल ज्यांनी सगळे, अच्छा मग त्यांनी बोललं असेल तर मग रामकृष्ण हरी. ताई, आपण बघितलं काल आपण प्रत्येक इंदापूर घ्या, बोर घ्या मतदारसंघात फिरत होता, परंतु आपलेच प्रतिस्पर्धी भाऊ हे काटेवाडीच्याच बंगल्यात बसून होते, तर त्यांनी पराभव स्वीकारला होता असं म्हणायचं. एकतर माझी लढाई वैयक्तिक कोणाशी नाहीच आहे. माझी लढाई NDAशी आहे, चुकीच्या धोरणांशी आहे. आणि जो अन्याय, अत्याचार हा केंद्र सरकार शेतकऱ्यांवर, कामगारांवर, महिलांवर करतोय. आणि माझी लढाई वैचारिक आहे, माझी लढाई राजकीय नाहीच आहे. आणि वैयक्तिक मी कधीच कोणाशी लढले नाही. मी वैयक्तिक कधीच कोणा टीका टिप्पणी केली पण नाही आणि करणारी नाही. तिसऱ्या टप्प्याचं मतदान काल पार पडलं. साधारणतः आपल्या पक्षाला म्हणजे महाविकास आघाडीला किती जागा? मला असं वाटतं पूर्ण 5 टप्प्याची मतदान झाल्यावर क्लॅरिटी आहे, पण महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स हा अतिशय चांगला आहे. ताई, गंभीर प्रकार असा घडला की दानवे जे आहेत, अंबादास दानवे, त्यांना एका हॅकरनं पैसे मागितले EVM हॅक करतो म्हणून. तर कसं पाहता, म्हणजे EVM हा तसा संवेदनशील विषय आणि त्यात अशा पद्धतीनं पैसे मागितले गेले? हे दुर्दैव आहे की ज्या पद्धती, मला वाटतं त्या व्यक्तीला अटक पण झालेली आहे. पण मला वाटतं या सगळ्या गोष्टी एका सशक्त लोकशाहीसाठी घातक आहेत. ठीक आहे. व्हायरल होतोय ताई, आज नाही, त्याला 24 तास झाले. परत काल झाला ना, तो चॅनलनी पण दाखवला सगळ्या वाटतं. असं काल रात्री घरी गेल्यावर ऐकलं मी. मला दुःख झालं. म्हणजे मी आणि भरणे मामांनी अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे, त्याच्यामुळे मला तो खरं तर सगळाच व्हिडिओ बघून मला प्रचंड वेदना झाली, मला दुःख झालं, मला वाईट वाटलं. आणि एका गरीब कार्यकर्त्याला काल मी जाऊन भेटले, त्याच्या बायकोशीही बोलले, आणि का ते नवरा बायको खूप नर्वस झाले. ताई, रुपाली चाकणकर यांच्यावर काल EVMची पूजा केली म्हणून माझ्या ऐकण्यात किंवा वाचण्यात आलेलं नाही, त्याच्यामुळे मी काही त्याच्यावर बोलू शकत नाही. बारामती लोकसभेचे कसं विश्लेषण करताल? काय बघू ना, सगळा डेटा आल्यावर सांगू. टक्केवारी घसरली आहे मतदानाची, कारण का लोकांना नाही आवडत ज्या पद्धतीने धमक्या, पैसे वाटप.
खूप वेदना देणाऱ्या गोष्टी. आणि मी म्हणले तसं आहे की एका सशक्त लोकशाहीसाठी या गोष्टी लॉंग टर्मसाठी फार घातक. तुम्हाला विजयाची खात्री आहे असं म्हणेल? उत्साह आपल्या चेहऱ्यावर दिसतो. किती मताधिक्य आपल्याला मिळू शकतं असं? मी तमाम बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सगळ्या सहकारी पदाधिकारी ज्यांनी ही लढाई माझ्याबरोबर लढली आहे आणि मतदारांचे अतिशय प्रांजळपणे मनपूर्वक आभार मानते की या सगळ्यांमध्ये त्यांनी जी साथ दिली. आता पुढचं इलेक्शन आणि दुष्काळ, सगळ्यात महत्त्वाचा विषय हा पाणी आहे. आणि आज महाराष्ट्रातली दुष्काळाची परिस्थिती, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार याच्या विरोधात आम्ही ताकदीने लढत राहू. आज संजू वाघेरे यांच्या प्रचाराला मी चालले, त्यानंतर नगर आणि शिरूरचा प्रचार आणि ते करून भिवंडी आणि मुंबई. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.